ओम शांती। ओम शांति। परमपिता परमात्मा शिव भगवान या सृष्टीवर अवतरित झालेले आहेत। या कलियुगाच्या अंतिम वेळी परमेश्वराचं अवतरण सृष्टीवर झालेलं आहे। आपण जन्मांतर परमेश्वराची भक्ती केली, पूजा केली, मंदिरं बांधली, रोज आपण पूजा करतो, अनेक आरती करतो, हरिपाठ म्हणतो, सगळं आपण मेहनत करतो। तर कशासाठी? तर परमेश्वर परमात्मा आपल्याला भेटले पाहिजेत यासाठी। तर आता परमेश्वर सृष्टीवर अवतरित झालेले आहेत आणि ते स्वतः सांगत आहेत की मी आता या सृष्टीवर आलेलो आहे। पण कशासाठी आले परमात्मा? कशासाठी आले भगवंत? कशासाठी आले सृष्टीवर? ते आम्ही जे आत्मा जन्म मरण घेत घेत या ठिकाणी पतित झालेलो आहोत, त्या पतित आत्म्याला पावन करण्यासाठी, पवित्र करण्यासाठी परमेश्वराचं अवतरण या सृष्टीवर झालेले आहे। परमेश्वर सांगतात, देहसहित देहाचे सर्व संबंध विसरा आणि स्वतःला आत्मा निश्चय करा आणि मला तुम्ही आठवण करा। तर तुमची आत्मा काय होणार? पावन होणार, पवित्र होणार, असं परमेश्वर सांगत आहे। तर त्यासाठी आपल्याला काय स्वतःची ओळख करून घेतली पाहिजे की आपण कोण आहे। आपण म्हणतो ना, तुझं आहे तुझं पाशी पण रस्ता विसरलाशी। तर आपण हा रस्ता विसरलोय की आपण कोण आहोत, है ना जी। आता हे संजय भाई आहेत, आपण यांना संजय भाई या नावानं ओळखतो, पण संजय भाई ऍक्च्युअल मध्ये आहे कोण? आत्मा आहे। कोण आहे? आत्मा आहे। डोळ्याने बघणारी, मुखाने बोलणारी, कानाने ऐकणारी कोण आहे? आत्मा आहे ना। आत्मा या शरीरामध्ये आहे। तर मग आपण म्हणतो माझ्या शरीराला गरमी होत आहे, कूलर चालवा, नाही का? तर आत्मा या शरीरामध्ये बसून म्हणजे अनुभव करते, हे तिखट आहे, हे गोड आहे। आत्मा सुख दुःखाचा भोग या शरीरामध्ये बसून करत असते। तर आता आम्ही सगळी आत्मे आता दुःखी झालेलो आहोत। तसं संजय भाईचे वडील होते, संजय भाईच्या वडिलांनी संजय भाईला काय दिलं? प्रॉपर्टी दिलं, शेत दिलं। हे शेत, अर्ध शेत संजय भाई तुमच्या नावानं, आहे का नाही? तर इथे झाली ना, तर आपल्या जे शरीराचा वडील आहे, त्या शरीराच्या वडिलांनी आपल्याला शेत, घर, संसार दिला। काय त्याला काय म्हणतात? तर संजय भाईचा जन्म झाला तर काय म्हणतात? वारीस आला, वारीस आला। काय आला? वारीस जन्माला, आहे का नाही? तर असा या लौकिक बापापासून काय आपल्याला हातचा वारसा मिळतो। हा वारसा मिळाला ना, जमीन जायदादीचा वारसा, वारसा मिळाला ना। तर तशाच प्रकारे आपल्या आत्म्याचा बाप आहे कोण? परमपिता परमात्मा शिव बाबा। तो आपल्या आत्म्याचा वडील आहे, शिव बाबा। तर शिव बाबा आपल्याला वारसा द्यायला आलेले।